श्री स्वामी समर्थ. उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. भक्तांसाठी हा महिना वर्षातील सर्वात पवित्र आणि मंगल महिना मानला जातो. भगवान महादेवांची उपासना तर या महिन्यात केलीच जाते, पण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठीही हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. यावर्षी श्रावण महिन्यात 5 गुरुवार आले आहेत, त्यामुळे हा योग अधिक विशेष मानला जातो. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची इच्छा असेल, सेवा करू इच्छित असाल, तर या 5ही गुरुवारांची सेवा नक्की करा. अनेक भक्त सांगतात की त्यांनी श्रावणातील 5 गुरुवार श्रद्धेने केले आणि त्यांच्या जीवनात चांगले बदल घडले. कोणाची रखडलेली कामे मार्गी लागली, तर अनेकांना स्वामींच्या कृपेची अनुभूती आली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण श्रद्धा, सातत्य आणि चांगले कर्म यांना नेहमीच महत्त्व असते. पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत, शक्य असल्यास पांढरे, पिवळे कपडे परिधान करावे. त्यानंतर आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात किंवा मंदिरात जावे. सोबत एक नारळ, फुलांचा हार, खडीसाखर किंवा पेढे, फुले घेऊन जावेत. स्वामींचे दर्शन घ्यावे, प्रेमाने हार अर्पण करावा, नारळ आणि प्रसाद अर्पण करावा. त्यानंतर हातात पाणी आणि अक्षता घेऊन स्वामींच्या चरणी नम्रपणे संकल्प करावा. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात मी श्रद्धा आणि विश्वासाने 5 गुरुवारांची सेवा करत आहे. माझ्याकडून ही सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून घ्या. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या घरावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होऊ देत. मला सद्बुद्धी, आरोग्य, सुख, समाधान, भक्ती आणि चांगले कर्म करण्याची शक्ती द्या. माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या. माझ्याकडून जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या सर्व चुका क्षमा करा. तुमच्या चरणी माझी भक्ती कायम राहू दे. ही प्रार्थना झाल्यावर स्वामींना मनातील सर्व गोष्टी सांगाव्यात. त्यानंतर नमस्कार करून घरी यावे आणि घरातील सेवा सुरू करावी. किंवा हा संकल्प तुम्ही घरी सुद्धा करू शकता. जर तुमच्या घरी श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल, तर पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने त्या मूर्तीला अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती पुसावी. जर फोटो असेल, तर स्वच्छ कपड्याने प्रेमाने पुसावा. स्वामींना फक्त अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा. त्यांना साधेपणा प्रिय आहे. त्यानंतर फुले अर्पण करावीत. धूप आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. आता सेवा सुरू करण्यापूर्वी एकदा श्री स्वामी स्तवनाचे वाचन करावे. त्यानंतर शांत मनाने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचे पठण करावे. अनेक भक्त श्रावणातील प्रत्येक गुरुवारी संपूर्ण चरित्र वाचण्याचा संकल्प करतात. वाचन करताना घाई करू नये. प्रत्येक अध्याय श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचावा. चरित्र हे फक्त पुस्तक नाही, तर स्वामींच्या कृपेचा अनुभव देणारे मार्गदर्शन आहे. चरित्र वाचन पूर्ण झाल्यावर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ जप करावा. वेळ असेल तर अधिक जप करावा. त्यानंतर तारक मंत्र म्हणावा. स्वामींची आरती करावी. नैवेद्य म्हणून खडीसाखर, पेढे, केळी, दूध किंवा घरी केलेला सात्विक गोड पदार्थ अर्पण करावा. या 5 गुरुवारात शक्य तितके स्वामींचे नामस्मरण करावे. सकाळी उठल्यावर, काम करताना, प्रवासात किंवा रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहावा. या काळात राग, भांडण, खोटे बोलणे किंवा कोणाचेही मन दुखावणे टाळावे. मांसाहार, व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. गरजू व्यक्तीला या दिवशी अन्नदान नक्की द्यावे. एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण द्या. गाईला चारा देणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे ही देखील स्वामींचीच सेवा आहे. हेच नियम श्रावणातील सर्व 5 गुरुवार पाळावे. मध्ये सेवा सोडू नये. प्रत्येक गुरुवारी त्याच भक्तिभावाने पूजा, स्तवन, चरित्र वाचन, जप आणि आरती करावी. 5व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. त्या दिवशी स्वामींना विशेष नैवेद्य दाखवावा. आपल्या शक्तीनुसार 5 लहान मुलांना भोजन द्यावे किंवा एखाद्या विवाहित जोडप्याला किंवा सुवासिनी महिलांना आदराने जेवणासाठी बोलवावे. शक्य असल्यास अन्नदान सुद्धा करावे. गरीब आणि गरजू व्यक्तींना दक्षिणा, धान्य, कपडे, इतर आवश्यक वस्तू
देऊ शकता. दान नेहमी आपल्या क्षमतेनुसार आणि आनंदाने करायचे असतात. शेवटी स्वामींच्या चरणी डोके ठेवून अशी प्रार्थना करावी, हे श्री स्वामी समर्थ महाराज, तुमच्या कृपेने माझी श्रावणातील 5 गुरुवारांची सेवा पूर्ण झाली आहे. माझ्याकडून झालेल्या सर्व चुका क्षमा करा. माझ्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि भक्ती कायम राहू द्या. माझे मन सदैव तुमच्या चरणी राहू दे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा छाया सदैव राहू दे. अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. आज आपण श्रावणातील 5 गुरुवारांची सेवा, पूजा आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना तुमच्या घरातील पैसा, मोठा नैवेद्य किंवा महागड्या वस्तू नको आहेत. स्वामींना हवे आहेत ते फक्त तुमचे निर्मळ मन, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास आणि सेवा किती मनापासून करत आहेत. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असोत, कितीही संकटे असोत, मनात कितीही चिंता असो, एकदा तरी स्वामींच्या चरणी सर्व काही अर्पण करून पहा. कारण जिथे माणसाची शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आता सर्वांनी डोळे मिटा, मन शांत करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी रूप आपल्या डोळ्यासमोर आणा. त्यांच्या चरणी आपले मस्तक ठेवा आणि मनापासून ही प्रार्थना करा. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आजपासून सुरू होणाऱ्या या पवित्र श्रावण महिन्यात मी तुमच्या चरणी आलो आहोत. माझ्याकडे काही मोठे दान नाही, मोठी पूजा नाही. माझ्याकडे आहे ती फक्त तुमच्यावरील श्रद्धा आणि विश्वास. ही छोटीशी सेवा प्रेमाने स्वीकारा. हे स्वामी, माझ्या घरात सुख, शांती, समाधान नांदू द्या. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला उत्तम आरोग्य द्या. आई वडील, मुलं, भाऊ बहीण आणि सर्व नातेवाईकांवर तुमची कृपा दृष्टी राहू द्या. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांच्या घरात आजारपण आहे त्यांना धैर्य आणि आरोग्य द्या. ज्यांची कामे अडलेली आहेत त्यांना योग्य संधी मिळू द्या. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांच्या मनात आशेचा दिवा प्रज्वलित करा. हे स्वामी, माझ्या हातून जाणून बुजून किंवा न कळत अनेक चुका झाल्या असतील त्या सर्व क्षमा करा. माझ्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि वाईट विचार दूर करा. मला सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. दुसऱ्याला मदत करण्याची भावना द्या. माझे जीवन तुमच्या सेवेत जाऊ दे. अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे चांगले विचार करतो, दुसऱ्यांना मदत करतो, तेव्हा स्वामी आपली स्वतः मदत करत असतात. या श्रावणातील 5ही गुरुवारांची सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करायची शक्ती द्या. माझे मन कधीही तुमच्या चरणांपासून दूर जाऊ देऊ नका. माझ्या घरात नेहमी नामस्मरण, भक्ती आणि आनंदाचे वातावरण राहू दे. हे स्वामी, जे कोणी ही सेवा श्रद्धेने करतील त्यांच्या जीवनात सद्बुद्धी, संयम आणि सकारात्मकता वाढू दे. प्रत्येक भक्ताला योग्य बळ द्या, योग्य मार्ग दाखवा आणि त्यांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करा. आणि शेवटी स्वामींचे ते अमृतासारखे नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तासाठी धैर्य, विश्वास आणि आशेचा आधार आहेत. म्हणून संकट आले तरी घाबरू नका. स्वामीवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करत राहा, नामस्मरण करत राहा आणि श्रद्धेने पुढे चालत राहा. चला, शेवटी सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.